आम्ही काय मारायला वगैरे आलो नाही त्याला, उगाच काहीतरी आपलं. कीर्ती सुहास, अरे तुम्ही आलात. अशू सॉरी, माझ्यामुळे तुझ्या बहिणीची ही अवस्था झाली. तुम्ही हवं तर हिला घेऊन जा. कीर्ती तू जा. नाही नाही नाही, मी तुला कुठे सोडून नाही जाणार आहे. प्लीज, तू आधीचा सुहास असतास ना तर गोष्ट वेगळी होती, पण आता तू सुधारलास ना. मी नाही जाणार आहे तुला कुठे सोडून, प्लीज. ताई, सुहास, काय चाललंय तुमचं? इथे का राहताय तुम्ही? दुसरा काय ऑप्शन आहे आमच्याकडे आशू? पैसे नाही आहेत आमच्याकडे, कुठे जाणार आम्ही? आणि आधीच एवढ्या आयुष्यात चुका केल्यात की कोणाकडे मदतही मागू शकत नाही. म्हणून मीच कीर्तीला म्हटलं की आपण एक वेळ रस्त्यावर राहूया, पण कोणासमोर हात नाही पसरायचं. म्हणून इथे रूम शोधायला आलो. इथे रूम स्वस्त मिळतील असं वाटलं, पण तेवढेही पैसे नाही आहेत आमच्याकडे. आशू, तू सुहासला औषधं घेऊन दिलेली ती पण संपली आहेत. शिवा, याच्या पुढे माझ्या वागण्यामुळे ना कोणालाही त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन. जे काही झालंय त्याचा मला पश्चाताप होतोय. एक मिनिट थांबा, जरा थांबा. तो फ्लॅट दिलाय तुम्हाला, 2 BHK मोठा फ्लॅट आहे, तिथे जाऊन राहायचं सोडून हे काय चाललंय तुमचं? ते काय घर आहे का अशोक? आम्ही दोघंच जाऊन तिकडे राहणार नाही आवडत मला. कसं राहणार आम्ही तिकडे? कीर्तीताई, तुम्ही सीताईंचा कॉल का नाही उचलतात? त्या किती फोन करतायत तुम्हाला. कसं उचलणार? फोन बंद आहेत तर कळलं नसेल. ठीक आहे, तुम्ही आधी सीताईंशी बोलून. हॅलो. हा शिवा, काही कळलं का? आई, खूप आठवण येत होती तुझी मला. कीर्ती, अगं कशी आहेस तू? वेडी आहेस का? असं कोणी निघून जातं का? आता कुठे आहात तुम्ही? आम्ही इकडे रूम शोधायला आलोत, पण पैसे नाही आहेत ना. मग काय, आता या झाडाखाली राहतोय. म्हणजे बाहेर रस्त्यावर? काय ऑप्शन आहे आई आमच्याकडे आता? ये ना परत. का हट्टीपणा करतेस? नाही, नको नको आई, तू नको काळजी करूस आमची. आम्ही इकडे वस्तीतच राहू. भाई ही आणि रुटून का उभा राहतो रे? रिस्पेक्ट बोलतात भाई त्याला. तू दिलेस का कधी कोणाला? हाय हाय. काय ताई, तू इथे? अरे, माझ्या गाडीला ऑइलिंग करायचं होतं म्हणून आली आहे. अगं हो, ते करू आपण. तू बस तर, बस बस. काय बॅगा वगैरे घेऊन कुठे चाललायत सगळे? असं शाळेत चाललाय. अरे हा, तुम्ही रात्र शाळेत जाता ना? हो. शिवा पण येते ना तिथे? मला चंदनने सांगितलं होतं. हो का? का? एक कौतुक आहे रे शिवाचं. अपूर्ण शिक्षण लग्न झाल्यानंतर पूर्ण करायचं. ती स्पेशलच असली पाहिजे. अगं स्पेशलच आहे ती. तू ओळखत नाही अजून तिला. अरे म्हणूनच तर म्हणतो की काहीतरी करूया तिच्यासाठी. हो ना बाई, करायला पाहिजे. इथल्या सगळ्यांसाठी ना शिवाने काही ना काहीतरी केलेलंच आहे. 100%. पण करून करून करणार काय? तेच ना, तेच तर सुचत नाही ना. मी एक सजेस्ट करू? अरे बोल ना. करा करा. तुम्ही तिच्या नावाने काहीतरी सेलिब्रेट करा ना. एक मिनिट, काय मला कळलं नाही. हा म्हणजे तिच्या नावाने म्हणजे? तिच्या नावाने म्हणजे शिवा डे. शिवा डे? तिच्या जवळच्या माणसांना एकत्र बोलून काहीतरी सेलिब्रेट करा ना. धमाल. हे भारी आहे. होतीच कुठे तू? अरे खतरनाक आयडिया आहे. अरे हे करूया आपण. हे करूया. तुला खरंच पटते? अरे मग बाई, कडक, एक नंबर कडक आयडिया आहे बरं. काही आपण हेच करू. हेच करू, ठरलं. पण आता आयडिया मी दिली आहे तर मी पण येणार तिकडे. चालेल ना तुम्हाला? आवडेल आम्हाला.
ठीक आहे चहा टाकत करायचं का डिस्कशन याच्या पुढचं जरा झोप पण उडेल शाळेत पण मन लागेल मग. वा बाई वा, कडक. ही पण आयडिया कडक आहे. असाच एकदम कडक चहा एका मिनिटात आणतो. ए बॅटरी ऐक ऐक तुम्ही बसा, मी चहा घेऊन येतो. तुम्ही निवांत गप्पा मारा. अरे हिच्या गाडीच्या ऑइलचं पण काय ते जरा बघून चंदन तुम्ही मारा गप्पा, पण लवकर डिस्कस करा. तुम्हाला शाळेत जायचं. तेच बोलते भाई. आलोच. ए चंदन ऑइलिंगचं नाही झालं तर आम्ही आहोत भाई, टेन्शन नको घेऊ. बघतो मी बघतो. नाही ते शिवाड्याचं काय म्हणत होता तुम्ही? अरे कोणीतरी एक जण तिच्यासारखे कपडे वगैरे घालून येऊ शकतं ना आणि तिला सरप्राईज देऊ शकतं. सुख सुख म्हणजे नक्की काय असतं किटू डार्लिंग, ते आज अनुभवतोय. आणि हे मिळवण्यासाठी मी काय काय नाही केलं. डोकं फोडून घेतलं, हात तोडून घेतला, पण ठीक आहे, आपण परत आपल्या घरात आलोय ना, बास. सुहास, तसंही मी तुला लवकरच घरात आणणार होते. तू काय झालं? हसायला काय झालं? काय खोटं वाटतंय तुला? नाही काय नाही, तू सुखात आहेस ना, बास. मी खूप खुश आहे. हां, त्यात शिवाचे पाय धरायला लागले ती गोष्ट वेगळी, पण नंतर बघून घेईन मी ते. पण ना सध्या डोक्याला आराम देऊया, शांत राहूया सध्या. नाही, भाऊ आणि आईला विश्वास बसला पाहिजे आपल्यावर. करेक्ट. आणि किटू डार्लिंग, यापुढे तुला सांगितल्याशिवाय मी काही एक करणार नाही. आपण ना आता छान सुखात आनंदात राहूया. आता खूप छान वाटतंय मला. नाही, तू कुठलीच गोष्ट लपवून ठेवत नाहीयेस ना माझ्यापासून. खरंय.